श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विशेष अशा कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, एखादा लेख लिहिणं, एखादा लेख वाचणं हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. पण आज समाज माध्यमाचं युग आहे. व्हॉट्सअप, फेसबुक या माध्यमातून अनेक वाचक हे अनेक प्रकारचं वाचन करत असतात. आणि आपल्या सर्वांना आता आजकाल परिचित असणारा शब्द म्हणजे ब्लॉग्स. आणि या ब्लॉगच्या माध्यमातून लिखाण करणारे अनेक साहित्यिक किंवा अनेक लेखक आपण पाहिलेले आहेत. पण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी वीकेंड ब्लॉग या नावानं प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना परिचित आहे. मला काय सांगायचं आहे हे आपल्या कदाचित लक्षात आलं असेल. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आपण आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मुकुंद शिंदे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे की 90.8 FM फुले कृषी वाहिनी कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी घराघरात मनामनात जनाजनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आपण ऐकतो आहोत. आणि आज आपण आपल्या फुले कृषी वाहिनी 90.8 FMच्या माध्यमातून डॉक्टर मुकुंद शिंदे सर यांना आपण ऐकणार आहोत. खऱ्या अर्थानं डॉक्टर मुकुंद शिंदे सर हे प्राध्यापक मृदा आणि जलसंधारण विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि जवळजवळ गेली 38 वर्षापासून ते कृषी अभियंता म्हणून अनेक विभागामध्ये प्रभावीपणे काम करताना आपल्याला दिसत आहेत. विशेष म्हणजे वर्ल्ड बँक फंडेड जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातनं काम केलेला आपला कास्ट प्रोजेक्ट असेल, त्या माध्यमातून अनेक चांगले प्रोजेक्ट त्या माध्यमातून ते आपल्या विद्यापीठासाठी काम केलेलं आहे, ते करत आहेत. आणि आता सध्या COPI सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल ॲग्रिकल्चर या माध्यमातून देखील ते अतिशय छान पद्धतीने आणि प्रभावीपणे आपल्या सर्व विद्यापीठासाठी काम करत आहेत. आणि इतका कामाचा व्याप असताना, हे काम करत असताना त्याने आपला एक विरंगुळा म्हणून आपला एक छंद जोपासला आहे, तो म्हणजे वीकेंड ब्लॉग लिहिण्याचा. आणि आपण विशेषतः राहुरी विद्यापीठातले आपले सर्व लोक आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याचा वीकेंड आला, रविवार आला की आपण मोठ्या चातकाप्रमाणे आतुरतेने आपण वाट बघत असतो की शिंदे साहेबांचा ब्लॉग आज कशावरती आहे आणि काय लिहिणार आहेत. ही आपल्याला सगळ्यांना एक आनंदाची चाहूल लागलेली असते. आणि आपल्या सगळ्यांनी बरेच ब्लॉग्स त्यांचे वाचले असतील, तर त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तेव्हा 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले ऐकणारे सर्व श्रोते असतील, त्याच पद्धतीनं यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून ऐकणारे हे सुद्धा सर्व श्रोते असतील. या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा डॉक्टर मुकुंद शिंदे सर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने आज आपला विषय आहे वीकेंड ब्लॉग. तर या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला आपल्याला निश्चित आवडेल की अनेक माध्यम आहेत लिहित असताना एक आपल्यातला एक वेगळेपण किंवा साहित्यिक म्हणून जो छंद आपण जो जोपासलेला आहे, हे लिहित असताना वीकेंड ब्लॉगच का आपण निवडला सर, काय सांगता येईल? साधारणतः सोमवार ते शुक्रवार प्रत्येक जण आपल्या कार्यामध्ये व्यस्त असतो. म्हणजे जसे वाचक व्यस्त असतात तसा मी लिहिणारा पण व्यस्त असतो. अगदी मलाच वेळ भेटत नाही. आपल्याला कल्पना आहे आपलं विद्यापीठ 50% स्टाफवरती आपण चालवतोय आणि किती कसरत करावी लागते. रोज सकाळी 8 वाजता निघायचं, संध्याकाळी 8-9 वाजता घरी पोहोचायचं. अगदी. आणि त्याच्यामुळे वेळ मिळत नाही. दुसरं असं, लिहिण्यासाठी खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि थोडा मूड पण लागतो. अगदी. तर ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन पाहिजे. आणि मग त्यासाठी मग तो वेळ येऊ द्यावा लागतो. मग ते सोमवार ते शुक्रवार ह्या काळात कुठेतरी तो वेळ येतो किंवा मग शनिवारी रविवारी येतो. पण मग मी तो शक्यतो शुक्रवारी संध्याकाळी शेअर करायचं माझी ती सवय आहे. त्याचं कारण असं की शुक्रवारी संध्याकाळी वाचक वर्ग पण थोडा रिलॅक्स असतो. अगदी. कारण 2 दिवस सुट्ट्या असतात शनिवार रविवारी. आणि त्याच्यामुळे वाचक वर्ग पण रिलॅक्स असतो, त्यांना आवडतं ते वाचायला आणि मला पण ते शेअर करायला आवडतं. आणि म्हणून मी वीकेंड ही संकल्पना आपल्या जो वाचक वर्ग आहे विद्यापीठातला यांच्यासाठी आणलेली आहे. आणि माझे जे लिखाण आहे पण साधारणतः याचे जे संदर्भ आहेत हे आपल्या वाचकांना माहीत असतात, त्याच्यामुळे त्यांना ते आवडतं. अगदी अगदी. निश्चितपणे श्रोते हो, आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल आणि आपल्या मनामध्ये घर करून राहते की इतकं छान पद्धतीने एक असते, त्यांची मांडण्याची एक वेगळी स्टाईल असते. नेहमी आपण एक बघत असतो की उघडा डोळ्याने बघा नीट, आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत नेहमी आपल्या साईटला किंवा आपल्या सोबतच होत असतात. आपण पण त्या पाहत असतो, आपण त्याची साक्षीदार असतो. पण मुकुंद शिंदे सरांनी जे लिहिलेलं असतं ते वाचत असताना आपल्याला वाटतं अरे वा, जणू काय आपल्यासमोर एक चित्रपटच जात आहे अशा पद्धतीनं. सर, ही अशी लिहिण्याची शैली, हे काय वैशिष्ट्य आहे, कशी आपण हे लिहायचं स्टाईल आपण जी लिहिण्याची आपली आहे,
हे कशा पद्धतीने आपण डेव्हलप? हे मला वाटतं हे मला अंगभूतच ती कला परमेश्वराने दिली असं मी म्हणेल. कारण याचं मी कुठं प्रशिक्षण घेतलेलं नाही, मी कोणाचं साहित्यही वाचलेलं नाही. परंतु थोडंसं एक पाठीमाग जर इतिहासात गेलं जायला हरकत नाही या प्रसंगी, तुम्हाला पण ते ऐकायला आवडेल. कुठेतरी ती लिखाणाची खूपखुपी मनामध्ये होती आणि त्याला एक प्रसंग घडला. तो प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो. साधारणतः 90-92-93 आसपासचा हा कालावधी असेल. मी आणि डॉक्टर आत्रे हृदय व जलसंधारण विभागात आमची नुकतीच सर्व्हिसची सुरुवातीचाच कालावधी होता आणि डॉक्टर जी बी बंगाळ हे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि त्यांनी आम्हाला एक नोटीस बोर्ड तयार करायला सांगितलं डिपार्टमेंटच्या सर्क्युलर्स नोटीस लावण्यासाठी. आणि मग आत्रे सर आणि आम्ही कागद घेतला आणि त्या नोटीस बोर्डचं साईज किती असावी असं चित्र वगैरे काढलं आम्ही. मग आत्रे सर म्हटले आपण असं करू, थोडासा मोठा घेऊ म्हणजे आपल्याला आणखी काही त्याच्यात रिसर्च पेपर वगैरे लावता येतील. मग ती साईज आम्ही चौकोन काढल्यानंतर मी म्हटलं आपण अजून थोडा मोठा घेऊ, मुलांनाही त्यांचं काही लिखाण करायचं असेल ते पण लिहिता येईल. असं करत करत ती साईज बऱ्यापैकी मोठी झाली आणि ज्यावेळेस तो नोटीस बोर्ड तयार झाला आम्ही डोळ्यांनी बघितला तर ती साईज आमच्या कल्पनाशक्तीपेक्षा जास्त मोठी होती. आणि मग तो लावायचा ठरला त्या डिपार्टमेंटच्या भिंतीच्या तिथं. तर ते वर्कशॉपचे जे लोक होते ते म्हणे साहेब हा खूप हेवी आहे, इथं लावणं रिस्की आहे. कारण आपल्या बिल्डिंगच्या खालच्या ज्या भिंती आहेत ह्या जाड आहेत, वरच्या फ्लोअरच्या ज्या भिंती आहेत ह्या कमी जाडीच्या आहेत. त्याच्यामुळे हा इथं आम्ही लावण्यासाठी आम्ही रिकमेंड करणार नाही, हा खाली लावा लागेल तुम्हाला. आणि असा तो डिपार्टमेंटचा नोटीस बोर्ड मग आम्ही खाली लावला आणि तो विद्यार्थ्यांसाठी दिला की विद्यार्थी त्यांचे चित्रकला, कविता, लिखाण तिथं ते डिस्प्ले करतील. आणि तो कॉलेजचा नोटीस बोर्ड झाला, डिपार्टमेंटचा न राहता. मग विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला की त्यांच्यासाठी एक स्पेस दिली आम्ही त्यांच्या क्रिएटिव्हिटीसाठी. आणि मग मुलं तिथं छान छान चित्र काढायचे, कविता लिहायचे, ते लिखाण करायचे. आणि मग मला वाटायचं मी हा नोटीस बोर्ड तयार केला आणि मुलं इथं लिखाण करतात, कविता लिहितात, चित्र काढतात, त्यांची कला प्रदर्शित करतात. आपल्याला पण काहीतरी लिहूशी वाटतंय तर आपण इथं सुरुवात करू. अगदी. आणि त्या नोटीस बोर्डवर मी ते लेख माझं लिहायला सुरुवात केली, माझे लेख. आणि ते विद्यार्थ्यांना इतके आवडायला लागले की ते अशी वाटच पाहिजे पुढचा लेख कधी येईल. एखाद्या वेळेस मी समजा नाही लिहिला एक 15 दिवस महिनाभर तर मुलं मला विचारायला लागले सर एवढं तुम्ही लिहिला नाही. आणि मग ती शृंखला चालू झाली आणि ती आजतागायत चालू आहे. आणि फक्त त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, त्याच्यामुळे सोशल मीडियावरती मी ते शेअर करत नव्हतो, त्याच्यामुळे पब्लिकला पण ते माहीत नव्हतं. आणि आता सोशल मीडियामुळं अगदी सेकंदामध्ये आपलं काही लिखाण असेल ते वेगवेगळ्या माध्यमातून व्हायरल होत असतं. मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की मी 2002 ते 2006 4 वर्ष इंग्लंडला होतो PhD साठी. कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशनतर्फे माझी निवड झालेली होती. माझ्या आयुष्यातला तो एक फार एक मानाचा आपण कालावधी म्हणू. त्याबद्दल मी स्वतःला खूप धन्यवाद समजतो, भाग्यवान समजतो. तर तिथे गेल्यानंतर सुद्धा माझी ती लिखाणाची परंपरा चालूच होती. आणि तिथे गेल्यानंतर ब्रिटिश काउन्सिलने एक स्पर्धा घेतली की ज्यांचा कालावधी झालेला आहे 1 वर्ष इंग्लंडमध्ये येऊन त्यांच्यासाठी, की तुमचा 1 वर्षाचा अनुभव काय इंग्लंडमधला आणि हे तुम्ही तुमच्या घरच्यांना कळवायचं किंवा तुमच्या मित्रांना भारतामध्ये कळवायचं. 2,500 वेगवेगळ्या देशातल्या मुलांनी त्याच्यात भाग घेतला, त्याच्यात मी पण होतो. आणि त्यांनी ज्यावेळेस फायनल सिलेक्शन केलं तर पहिल्या 20 मध्ये माझा नंबर होता. आणि त्यावेळेस मग माझ्या असं लक्षात आलं की नाही आपल्या लिखाणामध्ये काहीतरी दर्जा आहे, क्वालिटी आहे. ज्या अर्थी ब्रिटिश काउन्सिलने आपलं पहिल्या 20 मध्ये सिलेक्शन केलं 2,500 विद्यार्थ्यांमधनं, आणि तो पण डायव्हर्स ग्रुप होता, वेगवेगळ्या देशातले मुलं होते. आणि मग असं झालं म्हणजे हुरूप येतो. मग निश्चितच माझ्या लिखाणाची एक प्रोफेशनल लेवलला दखल घेऊन त्याचं सिलेक्शन होण्याची ती पहिली घटना. अगदी. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला लिखाण करायचं. आणि आता सध्या एकच अडचण आहे, वेळ मिळत नाही. अच्छा. तर भविष्यात एखाद्या वेळेस रिटायरमेंट नंतर मी बऱ्यापैकी जास्त वेळ या लिखाणाला देऊ शकेन. अगदी. आवड असेल किंवा छंद असेल तर वेळ मिळतो म्हणतात. तशा पद्धतीनं डॉक्टर मुकुंद शिंदे सर जरी फॉरेनमध्ये गेले PhD साठी सर, तिथं सुद्धा आपल्या विद्यापीठाचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी अभिमानानं आपल्या मिळवलं. पहिल्या 20 मध्ये त्यांचं लिखाणाचा दर्जा त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि नेहमी आपल्याला वाचत असताना किंवा ब्लॉग आपण ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला मी सातत्यानं म्हटलं की त्या लिखाणाचा दर्जा इतका सुंदर असतो की एखाद्या साहित्यकाला सुद्धा फिका पडली, इतक्या पद्धतीनं ते हुबेहूब असं मांडणी केलं. सर असे कुठले कुठले विषय आतापर्यंत लिखाण केले आपण? माझे जे विषय आहेत ते माझ्या अवतीभोवतीचे आहेत. जे घटना आपल्या अवतीभोवती घडतात
परंतु याच्यासाठी कसं आहे, तुम्हाला मन खूप संवेदनशील पाहिजे. जे मला दिसतं ते बाकीच्यांना दिसेलच असं नाही. जसं आता परवा तो मी लिहिला बल्ले बल्ले, आता ती तशी नॉर्मल माणसाच्या दृष्टीने फार सिंपल घटना आहे की एक व्यक्ती खांद्यावरती सायकलवर बसून एक लाकडाची मोठी बल्ली घेऊन 20 फुटाची चाललेला आहे. आता भरपूर जणांनी पाहिलं, हजारो लोकांनी पाहिलं असेल, पण मला त्याच्यातलं काहीतरी वेगळे पण जाणवलं. आणि मग एक माणूस, एक साधी व्यक्ती, क्षुद्र मानव असा शब्द प्रयोग केलेला आहे की एवढी मोठी जाडजूड 20 फुटाची बल्ली कोणत्याही सपोर्ट शिवाय खांद्यावर सायकलवर चालवत नेऊ शकतो. त्या अर्थी निश्चितच एवढे मोठे अनंत ग्रह तारे ह्या पोकळीमध्ये लोंबकळतात अक्षर. अगदी अगदी. तर हे सुद्धा बॅलन्स करणारा कोणीतरी महामानव असेल असं मी ते थोडंसं त्याच्यात हे केलं, मी कोरिलेशन. अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते सगळं मांडलेलं आहे की आपण सुद्धा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना नेहमी घडत असतात, पण अशा पद्धतीने आपण पाहिलेलं नाही. ते फार सुंदर तुम्ही त्याचं वर्णन केलेलं आहे. निश्चितच छान. असे अजून कोणते विषय होते? अशा भरपूर घटना घडतात. आता कास्ट प्रोजेक्ट तर फार कसोटी होती आमची कास्ट प्रोजेक्टमध्ये. म्हणजे मागचे 5 वर्ष कसे गेले हे काहीच कळालं नाही. म्हणजे 2018 आठवतं, त्याच्यानंतर डायरेक्ट 2024च आठवतं. म्हणजे पूर्ण कामामध्ये हे 5 वर्ष कसे गेले काहीच कळालं नाही. तर एक दिवस असंच काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं, विशेषतः गोरंट्यावर साहेब ज्यावेळी डायरेक्टर ऑफ रिसर्च झाले त्यावेळेस मला सेपरेट ऑफिस होतं, परंतु मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे ऑफिस होतं माझं, तिथं न बसता मग मी कास्ट बिल्डिंगमध्ये एक मीटिंग रूम आहे, तिथे जाऊन मी बसायला सुरुवात केली. थोडंसं 1 तास 2 तास बसायचं, फायली हे करायच्या. परंतु माझं असं लक्षात आलं की तिथं बसल्यानंतर संध्याकाळपर्यंत मी तिथंच बसायचो. अगदी. तिथून उठायला मला सवडच व्हायची नाही. असं ठरवलं की मला ऑफिसची गरजच नाही, मी इथंच बसत जाईल आता. कारण सर्व आमचा जो रिसर्च असोसिएट आणि स्टाफ आहे तो सगळं तिथंच असायचा. आणि त्यांचे कामं व्हायचे, माझे कामं पटापट व्हायचे. आणि खूप कामं असे होते की ज्याला आपण वॉर फुटिंग म्हणतो, युद्ध पातळीवर. अगदी. नायबकडनं मेल आला, त्यांना तिथं माहिती ताबडतोब 5 वाजेपर्यंत पाहिजे, किंवा कोणीतरी VC ऑफिसमधनं फोन येणार की व्हिजिट आहे. असे खूप कामं होते, खूप प्रसंग यायचे की ज्याला आम्ही वॉर फुटिंगवर आपण सर्वच म्हणतो, युद्ध पातळीवर. मग मी एक दिवस गोरंट्यावारांचा मला फोन आला, गोरंट्यावर साहेबांचं, ते डायरेक्टर ऑफ रिसर्चच्या ऑफिसमधनं, की तू कुठे आहे? म्हटलं मी वॉर रूममध्ये. म्हणजे काय? मग त्यांना म्हटलं की मी ह्या मीटिंग रूमचं नाव वॉर रूम ठेवलं. अगदी. ते हसले. अजूनही आम्ही वॉर रूमच म्हणतो. तर अक्षरशः म्हणजे रात्री 11-11 वाजेपर्यंत तिथे आम्ही कामं केलेली आहेत. रिसर्च असोसिएट विशेषतः लेडीज रडलेल्या आहेत तिथे. तर एवढा तो कामाचा प्रेशर होता. आणि मग त्या वॉर रूमच्या संदर्भात मी त्या कास्टमधनं युद्ध पातळीवर कसे कामं चालले ते सगळं त्याचं नॅरेशन केलेलं आहे. किंवा आता आपले अनिल दुर्गुडे साहेब काय, तर मी ज्यावेळेस त्यांनी मला तो फोटो शेअर केला की त्यांच्या उंची इतका घेतला, त्याच्यात ते उतरले आणि सॉईल प्रोफाईल काय असती हे विद्यार्थ्यांना समजून सांगितलं. साहेब असे शिक्षक फार कमी आहेत, असे प्राध्यापक फार कमी आहेत. आणि मग मला वाटलं की नाही, याच्याबद्दल काहीतरी लिखाण करायला पाहिजे. मग त्यांच्यावरती मी लेख लिहिला. अशा भरपूर घटना आहेत. म्हणजे मी असं म्हणेल की डेली अशा घटना घडतात. अगदीच. फक्त आपलं मन तेवढं संवेदनशील पाहिजे. बरोबर. आणि मग संवेदनशील मधनं ते भावतं आपल्याला. भावल्यानंतर मग ते लिखाण करण्याची मग मात्र ती कला आहे. मग ते त्याला शांतपणे व्यवस्थित. अजून एक माझ्या वाचनामधला ब्लॉग असा होता की कुठेही एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर प्रमुख पाहुणा म्हणून आपल्याला बोलवतात आणि त्यावेळेचा जो प्रत्येक प्रमुख पाहुण्याचा पाहुणचार कशा पद्धतीनं असतो त्याचा तुम्ही घेतलेला एक ब्लॉग अतिशय छान आहे सर. काय सांगता येईल? ती पण गंमतच आहे. त्यावेळेस मी आपलं जे इंटर फॅकल्टी डिपार्टमेंट ऑफ इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट आहे तिथे हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो. आणि तिथे जरी असलो मी तर जेवायला आमचा एक लंच क्लब आहे, हे पण मी आपल्याला नमूद करू इच्छितो की आत्रे सर, गोरंट्यावर सर आणि मी 1989 पासून आमचा तो लंच क्लब आहे. आणि कुठे जरी असलो आम्ही म्हणजे कॅम्पसमध्ये तर जेवायला आम्ही एकत्रच येतो. तर त्याच्यामुळे मी जरी इंटर फॅकल्टी डिपार्टमेंटला होतो तरी पण दुपारी जेवायला मी मात्र तिकडे लंच क्लबला जायचो. एक दिवस लंच क्लबला जेवत असताना आमचे स्पोर्टचे जे ऑफिसर आहेत दिलीप गायकवाड, ते धापा टाकत झाले आणि गोरंट्यावर सरांना म्हणाले की उद्या NSS कॅम्पचा समारोपाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला अर्जंट चीफ गेस्ट पाहिजे. मग गोरंट्यावर सर लगेच म्हटले यांना करून टाका शिंदे साहेबांना. तर मला काहीच कळे ना, मी कसं काय चीफ गेस्ट होऊ शकतो? मी इथलाच आहे, ह्याच कॉलेजमधला आहे, ह्याच विद्यापीठातला आहे. मग त्यांना म्हटलं तुमचा क्रायटेरिया काय आहे चीफ गेस्ट? ते म्हणे चीफ गेस्ट हा कॉलेजच्या बाहेरचा पाहिजे आणि त्याच्या नावापुढे काहीतरी पद पाहिजे. म्हटलं मी कॉलेजच्या बाहेरच होतो त्यावेळेस, त्याच्यामुळे त्या क्रायटेरियात बसलो मी. म्हटलं माझ्याकडे काय पद आहे? म्हणजे तू हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे
आणि मी याचा अध्यक्ष पण होतो आमच्या माजी विद्यार्थी संघटनेचा. हो हो. एवढे मोठे माणूस आम्हाला कुठे भेटणार ते म्हणे. माझा नाईलाज झाला. मी म्हटलं ठीक आहे. मग काय झालं की घटना काही घडतात पण त्याला अनुसरून थोडंसं फिक्शन पण लिहावं लागतं, थोडीशी कल्पकता पण लागते. मग दुसऱ्या दिवशी ऍक्च्युली कार्यक्रम सुरू झाला आणि मला त्यांनी पुष्पगुच्छ दिलं. आता नॉर्मली डोळ्यासमोर चित्र कसं असतं की प्रमुख पाहुण्याला पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ हे देणं अपेक्षित असतं. तर त्यांनी मला शाल आणि श्रीफळ नाही दिलं, फक्त पुष्पगुच्छ दिला आणि मग मी भाषण केलं. हा पॉइंट पकडून मी ते सगळं चित्र रंगवलं आणि ते वाचकांना खूप आवडलं. अतिशय खूप म्हणजे खूप आवडलं, खूप भावलं होतं. आणि विशेष म्हणजे त्यातला एक वाचक होता आणि त्या दिवशी पहिल्यांदा मी प्राध्यापक डॉक्टर मुकुंद शिंदे सर यांचा ब्लॉग वाचला आणि मला सुद्धा कुतूहल वाटायला की प्रत्येक आठवड्याला कधी हा ब्लॉग पडतोय. आता व्हॉट्सअप ग्रुप आहे MPKV राहुरीचा, त्याच पद्धतीनं दुसरा अजूनही व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सदस्य आहोत. तर त्या सर्व ह्याच्यावरती ते पटकन लगेच येतं आणि ते वाचल्यानंतर फक्त आपणच वाचून थांबावंसं वाटत नाही, ते दुसऱ्यांच्यापर्यंत कधी जाईल पटकन हे सुद्धा प्रत्येकाची घाई असते आणि पटकन लगेच फॉरवर्ड करण्यासाठी सुद्धा आपली बोटं आणि हात आपले सरसावतात. अशा पद्धतीचं अतिशय छान लिखाण होत असतं. सर, एखाद्या साहित्यिकाला किंवा एखाद्या लेखकाला लाजवेल अशा पद्धतीचं हे लिखाण असतं, याचा दर्जा इतका छान असतो, तिची मांडणी इतकी छान असते. यासाठी आपण काही लिखाण वगैरे केलं होतं किंवा काही वाचलं वगैरे होतं किंवा काय अशा पद्धतीनं कुठं प्रसंग आपल्या आयुष्यात असे उभे राहिले होते वगैरे कसं? मी कोणतंही साहित्य आतापर्यंत वाचलेलं नाही, म्हणजे अनफॉर्च्युनेटली. म्हणजे मला वाचायला आवडेल पण परत विषय तिथंच येतो, आपल्याला वेळच नाही, एवढं आपण आपल्या कामामध्ये व्यस्त आहोत. अगदी. कॉलेजला असताना फक्त मी मृत्युंजय ही कादंबरी वाचलेली होती हॉस्टेलला, त्याच्यानंतर मी एकही कादंबरी. आणि तेच मला प्रतिबिंबित जातं. शिवाजी सावंतांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे की उपेक्षित माणसाला हिरो बनवण्याचं त्यांच्या कादंबरीचं किंवा त्यांच्या लेखनाचं विशिष्ट आहे. तर त्या पद्धतीनं आपण शिवाजी सावंतांचा उल्लेख केला मृत्युंजय म्हणून लक्षात येतोय. आणि लिखाण सुद्धा मी सांगितलं 90च्या आसपास जी घटना घडली, 1992च्या आसपास, तिथून मी लिखाणाला सुरुवात केली. तर ती सातत्याने होत गेलेलं आहे. फक्त परत तेच सांगायचं मला की वेळेची याच्यात बऱ्यापैकी आपल्याला अभाव आहे, वेळ मिळत नाही. आणि वेळ आणि तो लिखाणाचा मूड याचं कॉम्बिनेशन झालं की एक उत्कृष्ट लिखाण आपल्या हातात नव्हतं. फक्त मी आता काय करतो की मला जर काही घटना घडली तर ती माझ्या डोक्यात रेकॉर्डेड असते की हिच्यावरती आपल्याला लिहायचं. मग ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मग शांतपणे पहाटे लिखाण करतो. हा, ज्यावेळेस मला कोणाचाही डिस्टर्बन्स नसतो. आणि लिखाण कसं करावं याचं मी कुठं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे, परंतु ते लिखाण करत असताना 2 शब्दामध्ये एक नातं असतं, 2 ओळीमध्ये एक नातं असतं, 2 पॅराग्राफमध्ये एक नातं असतं आणि कुठंतरी क्लायमॅक्स लागतो. स्टोरी जर असेल तर कोणती स्टोरी ही स्ट्रेट लाईन नसते. अगदी. आणि वाचकांच्या प्रतिक्रिया येत गेल्या, माझं लिखाण सुधारत गेलं. आणि दुसरं एक मला सांगायचं ॲक्च्युली की वाचकांना लिखाण आवडतं म्हणून कोणी लिखाण करत नाही. अगदी. स्वतःला समाधान खूप भेटतं त्याच्यात लिखाण करत असतं. भावलं पाहिजे. हा, ज्यावेळेस मी एखादी स्टोरी माझी लिहितो त्यावेळेस मी शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस मला तिच्यातल्या उणिवा कुठं काय आहे हे मला, त्या उणिवा ज्यावेळेस निघतात आणि परत मी वाचतो आणि त्यावेळेची जी माझी आंतरिक प्रतिक्रिया असते की नाही परफेक्ट आता हे तो लेख असेल किंवा ती स्टोरी असेल ही परफेक्शनला आलेली आहे, त्यावेळेस मला जो आनंद भेटतो तो वेगळाच असतो. अगदीच अगदीच. खऱ्या अर्थानं आज जवळजवळ 60व्या वर्षापर्यंत पदार्पण करणारे डॉक्टर मुकुंद शिंदे हे एक हळव्या व्यक्तिमत्वाचं त्यांचं प्रतिबिंब हे आपल्याला त्यांच्या लिखाणातनं किंवा त्यांच्या बोलण्यातनं सुद्धा जाणवतं. आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण सर्वजण डॉक्टर मुकुंद शिंदे सरांना आपण ऐकत आहोत आणि आजचा आपला विषय आहे वीकेंड ब्लॉग. आणि या माध्यमातून सर आपल्याशी लिखाणाची शैली किंवा त्यांना जे भावणारे प्रसंग आहेत हे कशा पद्धतीने ते उतरतात. सर, मग हे करत असताना ज्या पद्धतीनं तुम्ही लिखाण केल्यानंतर एकदा नाही 2दा तुम्ही वाचता आणि तुम्हाला त्याचं एक आत्मिक समाधान मिळतं आणि त्यानंतर तुम्ही ते सगळ्यांच्यासाठी व्हायरल करता. मग अशाच पद्धतीनं तुमचे जे वाचक आहेत आता ते वीकेंड ब्लॉगच्या आठवणीनं वाट पाहत असतात आतुरतेनं आणि कधी कधी कामाच्या व्यापामुळे जर नाही शक्य झालं तर सर कसं करता? नाही, मग नाही शक्य झालं तर नाही करता येते. पण आता कसं आहे की जर प्रेशर वाढला वाचकांचा तर मला कुठेतरी वेळ द्यावाच लागेल आणि लिखाण करावंच लागेल. जर नाही 2 पानं लिहित आली तर एखादं पान तरी लिहावं लागेल, पण ते लिखाण चालू ठेवावं लागेल. आणि काही वाचक यातनं आता काही सुटले असतील किंवा काही बाकीच्या वाचकांच्यासाठी ते राहावं किंवा येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा ते मूर्तिमंत एक आयडॉल म्हणून उदाहरण म्हणून राहावं म्हणून भविष्यातल्या काही योजना आहे त्याच्या पुस्तक रूपामध्ये वगैरे प्रकाशित करावं वगैरे असं काय? हो, ऍक्च्युली माझ्या ह्या लिखाणामुळं मी अजून बाकीचे पण काही माझे व्यस्त प्रोग्राम्स आहेत. विशेषतः आमचं जे माजी विद्यार्थी संघटना आहे त्याचा अजूनही मी अध्यक्ष आहे. आणि मी मागच्या 4 वर्षापूर्वी
एक मंथली ई बुलेटिन असोसिएशन काढत असतो वा. आणि वेगवेगळ्या विषयांवरती ते ई बुलेटिन काढत असतो आणि त्याच्यात पण माझा बऱ्यापैकी वेळ जातो आणि त्या ई बुलेटिनमध्ये पण प्रत्येक ई बुलेटिनमध्ये माझा एखादा लेख असतोच. तर ते एक चांगला उपक्रम मी सुरू केलेला आहे. आता उदाहरणार्थ जूनमध्ये आत्रे सर आणि गोरंट्यावर सर रिटायर होतात. हो हो. त्यांच्यावरती एक स्पेशल ई बुलेटिन काढतोय. वा. मग आमचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही लेख पाठवा. ते लेख पण पाठवतात आणि एक छानपैकी ई बुलेटिन तयार होतं. वा. हा एक उपक्रम आहे. दुसरा उपक्रम असा, मी सध्या आईवरती लिखाण करतोय. माझी आई पुढच्या महिन्यामध्ये 90व्या वर्षात पदार्पण करते आणि एक सहस्र चंद्रदर्शनाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे. तर त्यानिमित्तानं मी एक पुस्तक लिहितो आईवरती आणि त्याचं कारण पण आहे की आईचा जो पूर्व इतिहास आहे हा खूप गौरवशाली होता. मला पण तो शब्दरूपात कुठेतरी आणायचा आहे आणि त्याच्यासाठी मी आईंच्या सानिध्यातले जे सिनियर मंडळी होती त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ते पण लिखाण आहे आणि माझं स्वतःचे पण जे काय अनुभव आहे आईच्या संदर्भात ते सगळं मी लिखाण करतोय. तर अशा प्रकारे भविष्यात मी काय लिहील हे मी आज नाही सांगू शकत, पण लिखाण मात्र करणार निश्चितच. त्यावेळी जे सुचेल ते मी लिखाण करणार. सर, हे लिखाण करत असताना किंवा वाचकांच्या प्रतिक्रिया येत असताना दोन्ही भाषेमध्ये आपण लिखाण करताय, इंग्लिशमध्ये पण करताय, मराठीमध्ये पण करताय. काय अनुभव आहे, कसा अनुभव आहे? माझं लिखाण जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात खूप रिचनेस शब्दांचा नसतो. म्हणजे वाङ्मयीन जे शब्द जे जातिवंत लेखक जे वापरतात तो शब्दसाठा माझ्याकडे नाही. इंग्लिशमध्ये पण नाही आणि मराठीत पण नाही. पण त्याची अडचण आहे असं पण मला वाटत नाही. कारण मी जसं भावतं मला, जसे शब्द सुचतात तसं लिहितो आणि ते वाचकांना आवडतं. अगदी कास्ट प्रोजेक्टवर लिहिलेलं मला आठवतं. छान, अतिशय अगदी लिहिलं होतं. आणि इंग्लिशमध्ये मला वाटतं माझं प्रभुत्व जास्त आहे मराठीपेक्षा. त्याचं कारण असं की माझे वडील एअरफोर्समध्ये होते, त्यांची इंग्लिश खूपच छान होती आणि ते कायम मला तो प्रेरणा होती. तर मला वाटतं पहिली, दुसरी, तिसरीला असेल ज्यावेळेस मला कळायला लागलं वडिलांची इंग्लिश एवढी चांगली आहे. कुठेतरी इंग्लिशमध्ये त्यांना बोलताना मी बघितलं. त्यांना म्हटलं मला इंग्लिश शिकायचं. ते म्हणे बोलायचं माझ्याबरोबर. मला कोणत्या गोष्टीला काय म्हणतात हेच माहीत नाही इंग्लिशमध्ये, पण त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं तुला इंग्लिश शिकायचं असेल तर सगळ्यात पहिले तू बोलायला सुरुवात करायची, तरच तू इंग्लिश शिकशील. हे माझ्या लक्षात होतं. पण त्याच्यामुळे इंग्लिशची आवड वाढली आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही मला 10वीला इंग्लिशमध्ये 90 मार्क होते. हो, खूपच छान. आणि मी नंतर गौतम पब्लिक स्कूलला गेलो, तिथं पण माझा इंग्लिशमध्ये परफॉर्मन्स खूप चांगला होता. पण खरी माझी स्पोकन इंग्लिश जी सुधारली ती IIT खरगपूरला गेल्यानंतर. कारण तो जो वडिलांनी जे मला सांगितलं होतं की जोपर्यंत तू इंग्लिशमध्ये बोलणार नाही तोपर्यंत तुझी बोलीभाषा इंग्लिशमधली ती सुधारणार नाही, तुझं लिखाण पण सुधारणार नाही. IIT खरगपूरला आम्हाला कंपल्सरी इंग्लिशमध्येच बोलावं लागलं, हॉस्टेलमध्ये पण आणि इन्स्टिट्यूटमध्ये पण. तिथून इंग्लिश खूप इम्प्रूव्ह झाली. मग नंतर इंग्लंडला 4 वर्ष होतो, त्याच्यात अजून भर पडली आणि त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये पण बऱ्यापैकी छान लिहितो मी. मला स्वतःला समाधान वाटतं त्याच्यात. अगदी. सर, अजून आपण इतक्या छान पद्धतीनं आमच्या वाचकांच्यासाठी किंवा श्रोत्यांच्यासाठी इतकं छान पद्धतीचं मुलाखत आपण या ठिकाणी 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण संवाद साधतात. आपण लिहिलेले आतापर्यंतच्या ब्लॉगमध्ये आपल्याला भावलेला असा कोणता छान असा ब्लॉग काय आठवण सांगता येईल की सगळेच भावलेले? एक कुलगुरू साहेबांच्या संदर्भात पण एक लिहिलेला मला आठवतोय. वासराच्या संदर्भात उतरून त्यांनी एका मुलाच्या बरोबर फोटो घेतला होता वगैरे, असं एक आपण छान लेखन केलं होतं. हो, कुलगुरू साहेबांच्या संदर्भात मी 2-3 लेख लिहिलेले आहेत. एक ते गमतीचा किस्सा झाला होता. त्यांना ऍक्च्युली सिरकॉटला महत्वाचा एक कार्यक्रम होता आणि मी त्यांना त्या दिवशी आपली मलेशियाला टीम जायची विद्यार्थ्यांची. तर मी त्यांना आदल्या दिवशी फोन केला, म्हटलं सर असंच आहे मलेशियाला आपली विद्यार्थ्यांची टीम जाते, तर तुम्ही जर आले तर त्यांना खूप उत्साह वाटेल विद्यार्थ्यांना. तर ते फक्त बरं केलं मला त्यांनी, म्हणजे येतो असं काही म्हटले नाही, बरं एवढं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा फोन आला, मी निघालोय राहुरीला, येतोय. आणि आम्हाला मग खूप हुरूप आला. पण त्याच्या मागं त्यांनी एक नाट्यमय हालचाली झाल्या होत्या, त्या त्यांनी नंतर सांगितलं आम्हाला. त्यांना राहुरीला यायचंय पण सिरकॉटला नाही म्हणता येत नव्हतं त्यांना मुंबईच्या कार्यक्रमाला. मग ज्यावेळेस मला वाटतं ते पुणे सोडून आपलं रांजणगावच्या आसपास असतील तर सिरकॉटवरनं त्यांना फोन आला. तर त्यांनी सांगितलं की मी ड्रायव्हरला म्हटलं चला आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि मला झोप लागली आणि आता तुमच्या फोननी जाग आली तर पाहत होतं हे रांजणगाव आहे. तर ड्रायव्हरला माझ्या कमी ऐकू येतं म्हणे आणि त्याला वाटलं, त्याने ऐकलंच नाही मुंबईला जायचं आणि त्यांनी सर्व राहुरीच्या बाजूनी गाडी घेतली आणि मी आता कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत येऊ शकत नाही म्हणे.
आणि पण त्यांना यायचं होतं राहुरीला बर विद्यार्थ्यांना सी ऑफ करण्यासाठी तो कार्यक्रम टाळून. पण ते नाही म्हणता येत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी असं नाट्य रचलं आणि मग त्याच्यावरती मी लिहिलं होतं आणि आवडलं सर्वांना. अतिशय छान होतं ते. अशा पद्धतीच्या अनेक गमती जमती तुमच्या याच्या आयुष्यामध्ये लिखाणामध्ये खूप छान पद्धतीनं आपण या ठिकाणी मांडलेत. खऱ्या अर्थानं अतिशय छान पद्धतीनं श्रोते हो आपण वीकेंड ब्लॉकच्या संदर्भात आदरणीय डॉक्टर मुकुंद शिंदे प्राध्यापक मृदा आणि जलसंधारण विभाग यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. हां सर. आता तुम्ही जे म्हटले खूप तुम्हाला भावलेली एखादी लिखाण किंवा एखादी स्टोरी, तर ही थोडी इंटरेस्टिंग आहे. बर. ही मी या इंजिनिअरिंग कॉलेजला जेव्हा जॉईन झालो, नवीनच नुकताच, लग्न झालेलं नाही, काही नाही. तर मी असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्टची परीक्षा दिली होती. बर. आता त्यावेळेस पण MPSCचं वातावरण होतंच इथं आणि जनरल नॉलेज खूप चांगलं होतं माझं. तर काही अभ्यास नाही केला आणि ती परीक्षा दिली. आणि महाराष्ट्रात मी त्यावेळेस काहीतरी 15 काहीतरी त्यांनी सिलेक्शन केले होते. मी 6वा का 7वा होतो राज्यामध्ये. आणि मग त्याच्यामुळं असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्टला मी जॉईन नाही झालो, कारण ऑलरेडी मी असिस्टंट प्रोफेसर इथं जॉईन झालेलो होतो. पण मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस द्यायची ठरवली. हो. आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ऑप्शनल आहे. हो. आणि दुसरा ऑप्शनल मी बॉटॅनी घेतलं. बर. आणि नवीनच होतो, जस्ट शिक्षण पण झालेलं होतं, त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग माझा स्ट्रॉंग होता. आणि मग फक्त बॉटॅनीचा अभ्यास करू ह्या दृष्टीने मी ती परीक्षा द्यायचं ठरवलं. परीक्षा दिली मी. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये मला चांगले मार्क पडले, पण बॉटॅनीमध्ये मला खूप वाईट मार्क पडले, चांगले नाही पडले. मग माझ्या लक्षात आलं बॉटॅनी एवढं लाईटली घेऊन नाही चालणार, खूप सिरियसली अभ्यास करावा लागेल. आणि हे सर्व नोकरी सांभाळून याच्यासाठी मी रजा वगैरे काहीच घेतली नाही. एक दिवस मी 11 वाजता लेक्चर घेऊन आलो, तर माझ्या टेबलवरती एक लिफाफा पडलेला होता, पाकिट. थोडंसं तो वेगळाच होता, म्हणजे नेहमीच्या लिफाफ्या टाईप नव्हता, त्याची साईज वेगळी आहे, म्हणजे हाताने तयार केलेला लिफाफा होता. तर त्याला पोस्टाचं तिकीट वगैरे सर्व होतं. मग मी तो उघडल्यानंतर माझं तोंड कोरडं पडलं. ते होतं एका मुलीचं प्रेमपत्र. अरे. आणि ती मुलगी त्या कॉलेजला शिकत होती. मग त्याच्यानंतर 12 वाजता लंच ब्रेक झाला, त्यावेळेस 12 ते 2 सुट्टी असायची. मग आत्रे गोरंट्यावर आले. जेवताना त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे, कारण मी थोडं शांत होतो. मला म्हणे काय झालं? म्हटलं काय नाही, जेवण झाल्यावर सांगतो. जेवण झाल्यावर ते पत्र दिलं त्या दोघांच्या हातात. ते दोघं हसायला लागले. मग त्याच्यानंतर बऱ्याच घटना घडल्या, त्या मी सर्व सांगत नाही. पण त्याच्या आधी म्हणजे मी घरी गेलो होतो, तर घरच्यांनी मला लग्नासंदर्भात विचारलं होतं की आता तुला नोकरी लागलेली आहे, तर लोक विचारतात नातेवाईक पाहुणे, तर काय सांगायचं? मी म्हटलं मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा देतोय, मला अजून 2 वर्ष लग्न करायचं नाही. बरं. आणि त्याच्यानंतर एक 3-4 महिन्यांनी ह्या असं घटना घडल्यानंतर मी घरी गेलो आणि घरच्यांना सांगितलं मला लग्न करायचं. तर ते एकदम शांत झाले, पीटर ऑफ सायलेन्स. काय म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी हा म्हणत होतं लग्न करायचं नाही, आता म्हणतो लग्न करायचं. त्यांना म्हटलं झालं, तर कॅन्सल झालं माझं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जायचं आणि मला लग्न करायचं. त्याच्यानंतर लग्न झालं माझं लगेच 1-2-3 महिन्यात. रोमॅन्टिक स्टोरी ऑफ ॲन IAFS ॲस्पिरंट अच्छा नावाचं मी त्याच्यावर सुंदर स्टोरी लिहिलेली, खूप लोकांना आवडलेली ती. बरं. तर त्याच्यात मी ते सगळं डिटेल वर्णन केलेलं आहे. मी आपल्याला वाचायला देईल अगदी, किंवा मी शेअर पण करू शकतो सोशल मीडियावरती. त्याचा रिलिव्हन्स पण नाही राहिलेला आता, पण स्टोरी मात्र खूप छान आहे. अगदी. तर ही माझी खूप टच झालेली स्टोरी आहे माझ्या लाईफशी. आणि असंच मी आजूबाजूला ज्या घटना घडत असतील माझ्या लाईफशी असतील किंवा इतरत्र असतील त्याच्याबद्दल लिखाण करत असतो. निश्चितच श्रोते हो, खऱ्या अर्थानं आपल्यामधला एक हळवा सहानुभूती आणि एक भावनिक लेखक म्हणजेच डॉक्टर मुकुंद शिंदे यांच्या लेखणीची शैली, त्यांची मांडणी आणि त्यांना जे भावलेले प्रसंग असतात आपल्या संदर्भातले ते अतिशय छान पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे. अगदी विद्यार्थी दशेपासून ते सांगतायत की सर्व नोकरीला असताना आपलं काम सांभाळून सगळ्या गोष्टी ह्या वीकेंड ब्लॉगच्या माध्यमातून करतायत. खऱ्या अर्थानं मनोरंजनाचा भाग राहू दे, पण त्यातून त्यांना जो संदेश द्यायचा असतो प्रत्येक गोष्टीकडे तो अतिशय मार्मिक त्या पद्धतीनं त्यांची मांडणी आहे. दिलेला संदेश तो आपल्याला प्रत्येकाला काहीतरी मेसेज देऊन जात असतो आणि प्रत्येक जण म्हणून आपण आतुरतेने त्यांच्या वीकेंड ब्लॉगची वाट बघत असतो. निश्चितपणे या आठवड्याचा सुद्धा वीकेंड ब्लॉग आपण वाट पाहू त्यांची आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी तो एक छान पद्धतीचा वीकेंड ब्लॉग आपल्यासाठी ते देतील. गेल्या बऱ्याच वेळापासून अतिशय छान पद्धतीनं डॉक्टर मुकुंद शिंदे, प्राध्यापक मृदा आणि जलसंधारण विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि COPI सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल ॲग्रिकल्चर हे आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि एक अनोखा, एक वेगळा विषय आपण हाताळतोय आज आपल्यासाठी. ही एक पर्वणी आहे. आपण
सर्वजण अतिशय खूप छान पद्धतीने श्रवण करतात. सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांना खूप छान पद्धतीची माहिती दिली. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आमच्या सर्व ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते असतील किंवा युट्यूबच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते असतील आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते असतील, यांच्यासाठी आपला काय मोलाचा संदेश असेल सर? फार महत्वाचा विषय आहे, कारण आपण बघतोय की एक आपलं लहानपणचं जर जग बघितलं आणि आताचं जर जग बघितलं तर स्ट्रेस लेवल वाढत चाललेली आहे. सामान्य माणसाची स्पर्धा वाढलेली आहे, वर्क प्रेशर वाढलेलं आहे, अपेक्षा वाढलेली आहे आणि निश्चितच स्ट्रेस लेवल वाढलेली आहे. त्याच्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे, अगदी हे आपण नेहमीच बघतोय. तर माझं मेसेज असाच राहील सर्वांना की हे सर्व सांभाळून काहीतरी छंद बाळगा तुम्ही. तो लिखाणच असेल असं काही नाही, गायन असेल, पेंटिंग असेल, गार्डनिंग असेल, काही बाळगा तुम्ही. पण तो छंद मुळे तुम्हाला काहीतरी एक आनंद मिळाला पाहिजे आणि तुमचं हे जे निरस जे लाईफ आहे बाकीचं, आपण 23 तास धरू, 1 तास तुम्ही त्या छंदासाठी द्या, तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा खूप चांगला परिणाम होईल तुमच्या आरोग्यावरती, तुमच्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्यावरती. तर पैसे तर काय, आपण शेवटपर्यंत पैसे कमवायची इच्छा सर्वांचीच असते, पण त्याचबरोबर जर आपल्या छंदासाठी दिला तर मला वाटतं एक खूप छान आपण आयुष्य जगू शकतो. हाच या प्रसंगी माझा मेसेज राहील. आणि चवई साहेब, तुम्ही जी मला संधी दिली, ज्यावेळेस तुम्ही मला पहिल्यांदा सांगितलं की तुमची मुलाखत घ्यायची आहे, मला असं वाटलं की तुम्ही कास्टच्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भात माझी मुलाखत घेण्यासाठी मला बोलवताय. मी तुम्हाला विचारलं काय, तर तुम्ही वीकेंड ब्लॉग सांगितल्यानंतर मला धक्का बसला की आपण पण माझ्या लिखाणाची दखल घेतलेली आहे आणि त्याबद्दल मी फुले कृषी वाहिनी 90.8 FMचे खूप खूप धन्यवाद आहे आणि आपली पण खूप मनस्वी धन्यवाद. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जीवन खूप सुंदर आहे आणि हे जीवन जगत असताना सरांनी अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना एखादा छंद जोपासणं गरजेचं आहे, ज्यातून आपल्याला निस्वार्थी प्रेम आपल्याला प्रत्येकाला मिळेल. अशा पद्धतीचा छंद डॉक्टर मुकुंद शिंदे सर यांनी जोपासलेला आहे, तो म्हणजे त्यांच्या लिखाणाचा. आणि वीकेंड ब्लॉगच्या माध्यमातून ते आपल्या सर्व वाचकांसाठी, सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय छान पद्धतीचा ब्लॉग आपल्यासाठी उपलब्ध करून देतात. अतिशय कामाच्या व्यस्त कामातून वेळ काढून सुद्धा ते आपला छंद हे जोपासतात आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी हे अतिशय अनमोल भेट आपल्या प्रत्येकांना वीकेंड ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला देत असतात. सर, आपण करत असलेल्या या कार्याबद्दल, या अनोख्या भेटीबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनी आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आपल्याला धन्यवाद. आणि या ठिकाणी येऊन अतिशय छान पद्धतीची वीकेंड ब्लॉगवरती आपण मुलाखत दिली, आमच्या श्रोत्यांशी संवाद साधला, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले खूप खूप आभार आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, डॉक्टर मुकुंद शिंदे, प्राध्यापक मृदा आणि जलसंधारण विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्याचबरोबर COPI सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल ॲग्रिकल्चर यांनी दिलेली वीकेंड ब्लॉग याबद्दलची माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी, जनाजनात घराघरात मनामनात फुले कृषी वाहिनी 90.8 FM. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका दर्जेदार कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन तज्ञासोबत. तोपर्यंत नमस्कार.